नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आपल्यासाठी खास वनरक्षक, महाराष्ट्रातले वनरक्षक विभाग, महाराष्ट्रातील वन उद्यानं, महाराष्ट्रातील वन अभयारण्य, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प याच्याविषयी अत्यंत असे महत्त्वाचे जी माहितीचे जे आहे ते प्रश्नाचे जे व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल आणि आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओला बनवण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यायचं काम पडलं तेव्हा, आणि खास म्हणजे हा आपल्यासाठी विशेषतः बनवलेला व्हिडिओ आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, आपला एक क्षणही वाया न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात आहेत. प्रश्न पहिला आहे की महाराष्ट्रात जे आहे ते सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात, तर सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते विदर्भ या विभागात आहेत. सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्प विदर्भ विभागात आहेत. आणि दुसरा जो एक फक्त जे हे जो व्याघ्र प्रकल्प आहे सह्याद्री विभागात फक्त एक आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा तो एकच आहे. मराठवाड्यात एकही व्याघ्र प्रकल्प नाहीत. आपल्या पूर्ण महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यापैकी 5 व्याघ्र प्रकल्प हे विदर्भ या विभागामध्ये आहेत. आतापर्यंत जे व्याघ्र प्रकल्प आहेत ते टोटल 6 आहेत. 6 पैकी 5 विदर्भात आहेत आणि त्या विदर्भातील नागपूरला व्याघ्र प्रकल्पाची राजधानी असं म्हणतात. तर त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहेत मेळघाट, की जो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. नंबर 2ला आहे ताडोबा अंधारी, की जो चंद्रपूर जिल्ह्यात आहे. पेंच आहे वर्धा जिल्ह्यात. आणि सह्याद्री जो व्याघ्र प्रकल्प आहे तो सह्याद्रीचे आहे. नवेगाव जो व्याघ्र प्रकल्प आहे तो नागझिरा जिल्ह्यात आहे. आणि बोर जो व्याघ्र प्रकल्प आहे तो नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. असे एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्याचा आपण नंतर डिटेल्स बघणारच आहे. तत्पूर्वी आपण आता नेक्स्टचा जो प्रश्न आहे तो घेऊया, कारण की या पूर्ण व्हिडिओमध्ये सर्व जे प्रश्न आहेत ते आपले कव्हर झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, म्हणजे कोणत्या विभागात आहेत. मित्रांनो, सर्वात पहिला जो व्याघ्र प्रकल्प आहे तो विदर्भ याच विभागात आहे आणि त्याचं नाव आहे ताडोबा. पहिला जो व्याघ्र प्रकल्प आहे विदर्भात आहे ताडोबा. तो 1955 साली त्याला दर्जा मिळालेला आहे. मराठवाड्यात आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकही व्याघ्र प्रकल्प नाही. पश्चिम महाराष्ट्रात जो आहे तो एकच व्याघ्र प्रकल्प आहे. खानदेशमध्ये व्याघ्र प्रकल्प नाही आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणत्या विभागात आहेत. आपण सांग तर महाराष्ट्रात जे आहे ते एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि 6 उद्यानातलं जे पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ते सुद्धा विदर्भामध्येच आहे. आणि पहिलं राष्ट्रीय उद्यान हे ताडोबाच होतं. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात पहिलं वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे. तर महाराष्ट्रातलं जे सर्वात पहिलं वन्यजीव अभयारण्य आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ते अभयारण्याचं नाव आहे राधानगरी, की जे शाहू महाराज राधानगरी अभयारण्य आहे. शाहू महाराजचे जे राज्यक्षेत्र होतं त्या एरियामध्ये आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्याची जी स्थापना आहे ती 1958 रोजी केली होती. त्याची जी स्थापना आहे ती 1958 या साली करण्यात आली होती. तर मित्रांनो, आपणास एक व्याख्या आहे की राष्ट्रीय उद्यान कशाला म्हणतात. तर राष्ट्रीय उद्यान जे आहेत, राष्ट्रीय उद्यान असं आहे की जे वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे जो 1972 साली तयार करण्यात आला. याचे जे कलम 35 आहे या 35 नुसार किंवा 66(3) नुसार यांची जी आहे ती व्याख्या करण्यात आलेली आहे. त्या असं जे संरक्षित नुसार जे संरक्षित केलेले क्षेत्र आहे त्या क्षेत्राला राष्ट्रीय उद्यान असे म्हणतात. एकूण 5 राष्ट्रीय उद्यान 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. त्याचं आपण नंतर घेऊया. शेवटचा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो 25 मे 2008 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील व्याघ्र प्रकल्प होता. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात पहिलं सागरी जीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे. महाराष्ट्रातलं पहिलं सागरी जीव अभयारण्य हे कोणत्या भागात. साहजिकच आपल्याला सागरी या शब्दावरून कळलं असेल की सागरी जीव अभयारण्य जे आहे ते कोकण या विभागात आहे. परंतु ते कोकणमध्ये कोठे आहे तर त्याचं नाव जे आहे ते मालवण. कोकणमध्ये मालवण हे महाराष्ट्रातलं पहिलं सागरी जीव अभयारण्य आहे. महाराष्ट्रात एकूण टोटल 42 अभयारण्य आहेत. त्यापैकी 41 जे आहे ते वन्यजीव अभयारण्य आणि 42 आहे ते सागरी जीव अभयारण्य आहे. आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत.
महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं पक्षी अभयारण्य कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रातलं जे सगळ्यात पहिलं जे पक्षी अभयारण्य आहे ते सुद्धा कोकण विभागात आहे आणि ते आहे कर्नाळा. कर्नाळा हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात एकूण जे आहेत ते 42 अभयारण्य आहेत. त्यापैकी जे आहे ते कोकण विभागात जे आहे ते कमी अभयारण्य आहेत. विदर्भात सगळ्यात जास्त अभयारण्य आहेत. ते आहे कर्नाळा रायगड जिल्ह्यामध्ये पहिलं पक्षी अभयारण्य. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान कोणत्या विभागात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान जे आहेत ते विदर्भ या विभागात आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक आहे आणि कोकणामध्ये, इथे कोकण नाही आहे परंतु कोकणामध्ये एक आहे. म्हणजे असे एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. राष्ट्रीय उद्यानाची स्थापना जी आहे ती 1972च्या कायद्यानुसार झालेली आहे. विदर्भामध्ये 4 राष्ट्रीय उद्यान आहेत. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहेत? तर महाराष्ट्रात जे एकूण जे अभयारण्य आहेत 42, त्या 42 पैकी सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य हे विदर्भ या विभागामध्ये येतात. एकूण 20 अभयारण्य या विदर्भात आहेत. त्यामध्ये 2 विभाग आहेत, एक अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. असे नागपूर विभागात 10 आहेत आणि अमरावती विभागामध्ये 10 अभयारण्य आहेत. तर कोकण जे आहे त्या कोकणामध्ये 6 अभयारण्य आहेत. औरंगाबाद विभागात 3 अभयारण्य आहेत. पुणे विभागात 5 अभयारण्य आहेत. नाशिक विभागात 8 अभयारण्य आहेत. अशी एकूण जे आहे ते 42 अभयारण्याची एकूण झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात लहान अभयारण्य कोणतं आहे? आता असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो आणि आपण जे आहे ते पुढच्या प्रश्नामध्ये सर्व जे आहेत आपले अभयारण्य याच्याबद्दल किंवा वनसंपदेचे सगळे जे आहेत ते प्रश्न कव्हर केलेले आहेत. आपण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. आणि मित्र, आपणास विनंती आहे की कमीत कमी एखाद्या ग्रुपवर तरी हा व्हिडिओ जो आहे तो आपण शेअर करा. प्रश्न 9 आहे की महाराष्ट्रात सर्वात लहान अभयारण्य कोणत्या विभागात आहे? सर्वात लहान अभयारण्य जे आहे ते नुकतंच जे आहे ते विदर्भ या विभागात आहे. आणि सर्वात लहान अभयारण्य आहे त्याचं नाव आहे लोणार. लोणार सरोवर जे आहे याला जो आहे अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्याचं क्षेत्रफळ फक्त 1.98 आहे. 1.17 किलोमीटर फक्त या अभयारण्याचं क्षेत्रफळ आहे. लोणारचं जे सरोवर आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि सरोवर हे त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्या ठिकाणी पक्षी वगैरे असतात, त्यामुळे याला अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? प्रश्न 10 आहे की महाराष्ट्रातील जे आहे ते सर्वात मोठं पक्षी अभयारण्य सगळ्यात मोठं जे अभयारण्य आहे ते कोणतं आहे? तर ते जे आहे माळढोक हे अभयारण्य आहे आणि ते आहे पश्चिम विभागामध्ये. सर्वात मोठं आहे ते माळढोक हे पक्ष्यासाठी जे आहे पश्चिम विभागामध्ये आणि ते सोलापूर, सांगली, उस्मानाबाद या 3-4 जिल्ह्यामध्ये ते फैललेलं आहे माळढोक अभयारण्य. त्याचं जे क्षेत्रफळ आहे एकूण 1221 चौरस किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे? म्हणजे बाकीचे जे अभयारण्य आहेत 41 ते जवळपास काहीतरी त्यांचं स्वतःचा वारसा आहे, परंतु हे जे 41 अभयारण्य आहे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. हे स्वतः गव्हर्नमेंटने किंवा लोकांनी तयार केलेलं अभयारण्य, म्हणजे त्या ठिकाणचा जो एरिया आहे त्या ठिकाणी झाडं वगैरे भरपूर लावून त्या अभयारण्यासारखं त्याला तयार करण्यात आलेलं आहे. असं अभयारण्य आहे ते पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याचं नाव आहे सागरेश्वर. त्याचं नाव आहे सागरेश्वर अभयारण्य आणि ते आहे सांगली जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो, आज जे काही आपण प्रत्येक अभयारण्याबद्दलची जी आहे ती विशेषता आपण घेणार आहे आणि टोटल या ठिकाणी अभयारण्याचे पूर्ण नावं तर घेतलेली नाही आहेत 42, परंतु यातले महत्त्वाचे जे अभयारण्य आहे त्याचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. याच्यात जवळपास या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न हे कव्हर केलेले आहेत. तर याचा जो दुसरा भाग आहे तो सुद्धा नक्कीच लवकरात लवकर आणण्याची तयारी करणार आहे आणि त्यामुळे आपण तो सुद्धा व्हिडिओ आपण नक्की पहा. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद, नसेल केलं तर मात्र नक्की करा. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जे अभयारण्य वगैरे आहेत आणि आपण वन विभागाशी निगडीत असल्यामुळे जे महाराष्ट्रात पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटाची महाराष्ट्रात लांबी किती आहे? जो सह्याद्री पर्वत आहे पश्चिम घाटाची महाराष्ट्रात लांबी किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं. महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाची लांबी जी आहे ते 440 किलोमीटर आहे. एकूण पश्चिम घाटाची जर लांबी म्हटलं तर 1600 किलोमीटर आहे. पश्चिम घाट जो आहे तो 1600 किलोमीटर आहे. तर पश्चिम घाट म्हणजे आपला जो सह्याद्री पर्वत आहे. तर पश्चिम घाटामध्ये फक्त सह्याद्री पर्वत येत नाही, तर
महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री म्हणतात. हा जो पश्चिम घाट आहे गुजरात पासून सुरू झालेला आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ, तामिळनाडू आणि केरळ म्हणजे एवढ्या राज्यामध्ये हा जो आहे तो समुद्राच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्या समांतर गेलेला आहे, तो पश्चिम घाट आहे. पश्चिम घाटाचे तीन हे भाग केलेले आहेत: उत्तर सह्याद्री, मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री. महाराष्ट्रातलं पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई आहे. पुढचा प्रश्न आहे 13वा की महाराष्ट्रात वनक्षेत्र किती टक्के आहे. हा प्रश्न हमखास आपल्याला यायला पाहिजे. महाराष्ट्रात जो आहे वनक्षेत्राचं प्रमाण किती टक्के आहे. महाराष्ट्रात वनक्षेत्र जे आहे ते जवळपास 21% आसपास आहे. महाराष्ट्रात वनक्षेत्र जे आहे ते सर्वात जास्त 21% आसपास आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्राचा जो एरिया आहे तो आहे मराठवाडा. या विभागामध्ये फक्त 5% वनक्षेत्र आहे. आता या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे की 33%. तर मित्रांनो, जे वन कायदा आहे त्यांच्यानुसार किंवा जे युनायटेड नेशन वगैरे यांचे जे लॉ असतात की यांच्या म्हणण्यानुसार वनक्षेत्र हे कुठल्याही एरियाच्या किंवा प्रदेशाच्या कमीत कमी 33% हे असायला हवं. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातलं जे वनक्षेत्र आहे ते भारताच्या किती टक्के आहे. म्हणजे भारताच्या किती टक्क्याच्या प्रमाणात आहे, तर ते आहे 8%. म्हणजे भारताचं एकूण जे वनक्षेत्र आहे, समजा भारतात जर 100 चौरस किलोमीटर क्षेत्र असेल तर त्यातलं 8 जे आहे ते एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रात एकूण 36 राज्य आहेत. 36 म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश एकूण 36 आहेत. तर त्यापैकी एकट्या महाराष्ट्राचं हे 8% आहे. आता या ठिकाणी 24%चा सुद्धा एक आकडा आहे. तर 24% म्हणजे भारताचं जे वन क्षेत्रफळ आहे ते 24% आहे. वन धोरणानुसार वन्यजीव क्षेत्र किती असायला पाहिजे. म्हणजे आपलं जे वन क्षेत्र आहे त्या वन क्षेत्राच्या आपलं जे वन्यजीव क्षेत्र आहे ते किती % असायला हवं आहे. तर त्या कायद्यानुसार जे आहे ते आपलं जे वन क्षेत्र आहे ते एकूण 7% असायला हवं आहे. परंतु महाराष्ट्रात जे आहे ते सध्या 8% आहे. प्रश्न असा आहे की आताचे जे नवीनच जे जून 2000 मध्ये आणि एक 2015 मध्ये नवीनच अभयारण्य स्थापन करण्यात आलेले आहेत. बाकीचे जे अभयारण्य त्याच्या अगोदरचे आहेत तर ते किती आहेत, तर ते एकूण असे 5 अभयारण्य स्थापन करण्यात आलेले आहेत. आपल्याला या 5 अभयारण्याबद्दलची जी आहे ती नक्की माहिती ही असायला हवी आहे. महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जून 2012 मध्ये एकूण 4 अभयारण्यांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि 2015 मध्ये एका वन्यजीव अभयारण्य स्थापना महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे. तर ते 5 अभयारण्यामध्ये मुख्यतः अभयारण्य ते उमरझराई नागझिरा आहे, हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. पहिलं अभयारण्य आहे उमरझराई जे आहे ते भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. उमरझराई म्हणजे नागझिरा अभयारण्य आहे, त्याच्याच बाजूचा एरिया आहे तो त्यांनी कव्हर केलेला आहे. नंतर आहे नवे माळढोक अभयारण्य. हे आपल्याला माहित आहे की माळढोक हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि माळढोक पक्षासाठी हे खास फेमस अभयारण्य आहे. तिसरं अभयारण्य आहे नवे बोर. म्हणजे अगोदरचं जे बोर अभयारण्य आहे त्याच बोर अभयारण्याचा जो एरिया आहे, थोडासा जो मधातला जो एरिया आहे तो एरिया यांनी या ठिकाणी कव्हर केलेला आहे. तो आहे बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, हे जे प्रश्न आहे ते प्रत्येक परीक्षेमध्ये आपणास येणार आहे आणि आपल्याला हे कधीही कामा पडतील. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे आपल्याला जर आपण विनंती आहे की एक पुस्तक आणि एक लेटर बुक आणि एक पेन घेऊन लिहायचं आहे. म्हणजे मेन जे आहे त्याचे तेवढं टॉपिक आपल्याला लिहून काढायचे आपल्याला नोट्समध्ये. पुढचं जे अभयारण्य आहे 4 नंबरचं नवेगाव अभयारण्य. या सगळ्या अभयारण्य नवे नाव दिलेले आहेत. नवेगाव, नवे बोर. नवेगाव म्हटल्यास आपल्याला ताबडतोब कळेल कारण की राष्ट्रीय उद्यान जे आहे ते नवेगाव येथे आहे आणि त्याच्या शेजारचा जो एरिया त्याला यांनी अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे. तर नवेगाव जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. पुढचं जे 5वं जे अभयारण्य आहे ते आहे ठाणे क्रिक्र. 5वं आहे जे 2015 मध्ये त्यांनी याला मान्यता दिलेली आहे. त्याचं जे आहे त्याचे नाव आहे ठाणे किक्र. किक्र म्हणजे खाडी. ठाण्याची जी खाडी आहे त्या ठिकाणी फ्लेमिंगो हे पक्षी येत राहतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना अभयारण्याचा दर्जा दिला आहे. तर अभयारण्याचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे सूचित करत असते आणि येथून जे आहे ते भारताचे जे संस्था आहे ते संस्था त्यांना परमिशन देत असते मंत्रिमंडळाच्या वेळेस त्यांच्या शिफारशीनुसार.
आपल्याला जे आहे ते केंद्राकडे जे आहेत आपल्याला प्रस्ताव सादर करायचे असतात. मित्रांनो, अजून यात नवीन माहिती अशी आहे की ताम्हिणी सुधागड. ताम्हिणी सुधागड नावाचं एक अभयारण्य आहे पुणे जिल्ह्यामधील मुळशी तालुक्यातलं. याच्यासाठी सुद्धा शासनाने जे आहे ते प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे केंद्रासाठी. आणि दुसरा आहे इसापूर. दुसरा आहे इसापूर, त्याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने म्हणजे या दोन अभयारण्यासाठी केंद्राकडे जो आहे तो आपला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. जर या दोघांना जर परमिशन मिळाली तर महाराष्ट्रात एकूण 44 अभयारण्य हे होतील. महाराष्ट्रातील सध्याची जर स्थिती बघितलं तर राष्ट्रीय उद्यान आहेत 6, अभयारण्य आहेत 42 आणि व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहेत 6. अशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. महाराष्ट्रातले राष्ट्रीय उद्यान 6 आहे. त्यांचा जो एकूण क्षेत्रफळ आहे ते टोटल 1273 चौरस किलोमीटर आहे. अभयारण्याचं क्षेत्रफळ आहे एकूण 7604 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये जीवावरून क्षेत्र एकही नाही आणि संवर्धन राखीव क्षेत्र जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये 2 आहेत. त्यांचं जे क्षेत्रफळ आहे 184 चौरस किलोमीटर आहे आणि जीव समुदाय क्षेत्र जे आहे ते सुद्धा एकही नाहीत. आता महाराष्ट्रामध्ये संवर्धन राखीव क्षेत्र कोणते आहेत तर ते 2 ठिकाणी आहेत, बोरखळा आणि कोलमार्क आहे. कोलमार्क इथे जे आहे ते रानम्हशीसाठी राखीव क्षेत्र करून ठेवलेलं आहे संवर्धन. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात एकूण अभयारण्य किती आहेत. आपण हा प्रश्न पाहिला आहे की महाराष्ट्रात एकूण 42 अभयारण्य आहेत. त्यापैकी अमरावती विभाग 10, नागपूर विभाग 10, कोकण विभाग 6, पुणे विभाग 5, औरंगाबाद विभाग 3, नाशिक विभाग 8 अशा प्रकारचे अभयारण्य आहेत. अशा प्रकारचे महाराष्ट्रात एकूण 42 अभयारण्य आहेत. त्यापैकी 41 वन्यजीव अभयारण्य आहे आणि एक जे आहे ते सागरी अभयारण्य आहेत. असे 42 अभयारण्य. सागरी अभयारण्य हे आपल्याला सांगितलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या ठिकाणी सागरी अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प किती आहेत. तर महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते 6 आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प 6 आहेत. त्यापैकी पहिला आहे मेळघाट. मेळघाट हे जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे व्याघ्र प्रकल्प आणि याचा जो एरिया आहे तो आहे 1500 चौरस किलोमीटर आणि याचं जे बफर झोन आहे ते आहे 1200 चौरस किलोमीटर आणि एकूण क्षेत्रफळ आहे एकूण 2768 किलोमीटर जे आहे ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची एकूण क्षेत्रफळ आहे. पुढचं व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबा अंधारी आहे. याचं जे क्षेत्रफळ आहे ते 625 चौरस किलोमीटर आणि याचं बफर क्षेत्र आहे ते 1100 चौरस किलोमीटर आहे. असं एकूण 1700 चौरस किलोमीटर या ताडोबाचं क्षेत्र असते. आता बफर क्षेत्र आणि कोअर झोन क्षेत्र म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे तर कोअर झोन म्हणजे आता जर असं एरिया जर बघितलं तर हे जे आतला याला म्हणतात कोअर झोन क्षेत्र आणि बफर म्हणजे हे आहे राखीव संरक्षित क्षेत्र, याला बफर क्षेत्र म्हणतात आणि याला कोअर झोन क्षेत्र असे म्हणतात. तिसरं अभयारण्य पेंच. पेंच हे नागपूर जिल्ह्यामध्ये त्याचं सुद्धा क्षेत्रफळ हे 257 आहे आणि ज्याचं बफर झोन आहे 483 असं एकूण 741 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. नंतरचं अभयारण्य सह्याद्री अभयारण्य, त्याचं क्षेत्रफळ आहे 600 आणि बफर झोन क्षेत्र आहे 568 असं एकूण 1165 हे त्याचं क्षेत्रफळ आहे. पाचवं अभयारण्य पाचवा व्याघ्र प्रकल्प आहे नवेगाव नागझिरा. त्याचं क्षेत्रफळ आहे एकूण 653. टोटल याचं जे क्षेत्रफळ आहे ते टोटल कोअर मध्ये याला बफर क्षेत्र नाही आहे. आणि सगळ्यात छोटं जे व्याघ्र प्रकल्प आहे तो आहे बोर. बोर हा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आणि याचं क्षेत्रफळ आहे फक्त 138 चौरस किलोमीटर आणि याला सुद्धा बफर क्षेत्र नाही आहे. टोटल जेवढं क्षेत्र आहे ते कोअर क्षेत्र म्हणून ज्याची मान्यता आहे. पुढचा 19वा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यानं किती आहेत. आपण सांगितलं की महाराष्ट्रात जे आहे ते एकूण राष्ट्रीय उद्यानं जे आहेत ते 6 आहेत आणि राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ती 1972च्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. तर यातले राष्ट्रीय उद्यान आपण थोडक्यात बघूया माहिती त्यांची. 1 नंबर आहे चांदोली. तसं बाकीच्या उद्यानांची माहिती येणारच आहेत, ते आपण फक्त या ठिकाणी घेऊया. पहिलं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते चांदोली आहे. चांदोलीची जी उद्यानाची स्थापना आहे ती 2004 रोजी करण्यात आली होती. त्याचं जे क्षेत्रफळ आहे एकूण 317.67 चौरस किलोमीटर आहे. आता चांदोली हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कोठे आहे तर चांदोली हे जे राष्ट्रीय उद्यान आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. हे जवळपास 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा, सांगली,
कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो. नंबर 2चं अभयारण्य राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे गुगामल. गुगामल म्हणजे मेळघाटचा एरियाचाच हा परिसर आहे आणि हे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. गुगामल हे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान सुद्धा गुगामल आहे. या गुगामल या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना जी आहे ते 1987 साली करण्यात आली होती. एकूण जे राष्ट्रीय उद्यान आहेत त्यातले 4 हे विदर्भामध्ये आहे. 5वं राष्ट्रीय उद्यान जे आहे ते चांदोली हे पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि संजय गांधी जे आहे उद्यान ते कोकण या एरियामध्ये. असे 6 जे आहे ते उद्यान आहेत. तर गुगामला हे सगळ्यात मोठं उद्यान आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय उद्यान सगळ्यात मोठं कोणतं तर गुगामल आहे. पुढचं जे उद्यान आहे ते नवेगाव. नवेगाव या उद्यानाची स्थापना, नवेगाव हे जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. याची जी स्थापना आहे ते 1987 साली करण्यात आलेली आहे. 1975 साली करण्यात आलेली आहे नवेगाव उद्यानाची स्थापना आणि हे गोंदिया जिल्ह्यामध्ये. याचं जे क्षेत्रफळ आहे ते 133 चौरस किलोमीटर आहे. पुढचं आहे पेंच. पेंचची जी स्थापना आहे ती सुद्धा 1975 सालीच करण्यात आलेली आहे आणि याचं क्षेत्रफळ आहे 257 चौरस किलोमीटर. पेंच जे आहे ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. आपणास अजून एक माहिती सांगतो की हे पेंच नावाचं जे उद्यान आहे हे मध्य प्रदेशामध्ये सुद्धा याच नावाचं जे आहे ते उद्यान आहे. पेंच नावाचं 2 प्रकल्प आहेत. आता पुढचं जे उद्यान आहे ते संजय गांधी. संजय गांधी हे जे उद्यान आहे, संजय गांधी उद्यान हे बोरिवली या ठिकाणी आहे. मुंबईमध्ये बोरिवली या मुंबई जिल्ह्यामध्ये बोरिवली आहे उपनगरमध्ये आणि ठाणे या एरियामध्ये हे आहे. या ठिकाणी जे आहे ते नुकतंच एक सरकारने रवींद्र टंडन यांना या बोरिवली यांचं जे आहे ते उद्यानाचं अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि संजय गांधी हे जे उद्यान आहे याला 1983 साली काय मान्यता देण्यात आलेली आहे. सगळ्यात लहान राष्ट्रीय उद्यान जे आहे ते 86 चौरस किलोमीटरचं आहे, बोरिवली या ठिकाणी आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वात लहान उद्यान आहे. पुढचं जे आहे ते शेवटचं राष्ट्रीय उद्यान आहे 6 नंबरचं आहे ताडोबा. ताडोबा हे सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे, अभयारण्य सुद्धा आहे आणि राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे. तर ताडोबाची जी स्थापना आहे ती 1955 साली करण्यात आलेली आहे. म्हणजे सर्वात जुना जो राष्ट्रीय उद्यान आहे याची जी स्थापना जी आहे ती 1955 या साली करण्यात आलेली आहे आणि या उद्यानाचं जे क्षेत्रफळ आहे ते 116 चौरस किलोमीटर आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ताडोबा हे वाघासाठी फेमस आहे आणि हे विदर्भामध्ये आहे आणि हे जे आहे ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. आपल्याला या प्रत्येक अभयारण्याचे जिल्हे हे आपल्याला नक्कीमध्ये विचारणार आहेत. त्यामुळे आपण हे प्रत्येक ज्यावेळेस मी व्हिडिओमध्ये आहे त्यावेळेस आपण कृपा करून पेन आणि वही घेऊन बसा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे नाव आहे ते तुम्हाला लिहिताना सोपी जातील. आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शेकरू कोठे आढळतो? शेकरू काय तर आपल्याला माहित आहे, शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा प्राणी आहे जो एक खारीच्या जातीचा आहे. शेकरू प्राणी हा जो आहे भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळतो. भीमाशंकर आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. भीमाशंकर या ठिकाणी आढळतो. भीमाशंकर हे सह्याद्री पर्वतामध्ये आहे आणि भीमाशंकरला कृष्णा नदीचा सुद्धा उगम होतो. आता मेळघाट जर म्हटलं तर मेळघाटमध्ये सुद्धा हे आढळते, परंतु सर्वात जास्त हे जे आहे भीमाशंकर येथे आढळते. यावल हे जळगाव जिल्ह्यातलं अभयारण्य आणि कारंजा सोहळ हे वाशिम जिल्ह्यातलं अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात गवा जे आहे ते प्रसिद्ध आहे, परंतु या गव्यासाठी कोणतं अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रात गवा जो आहे तो राधानगरी या अभयारण्यामध्ये प्रसिद्ध आहे. राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जुनं अभयारण्य सुद्धा आहे. भीमाशंकर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो खार तो सापडतो. मेळघाट हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि कोयना अभयारण्य हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा 22वा प्रश्न आहे की उडणारी खार हे कोणत्या अभयारण्यामध्ये सापडते? उडणारी खार जी आहे ती यावल या अभयारण्यामध्ये सापडते आणि यावल अभयारण्य जे आहे ते आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. राधानगरी अभयारण्य जे आहे 2 नंबरचा ऑप्शन हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, माळढोक हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि कोयना हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर उडणारी खार सापडणारे जे अभयारण्य कोणतं आहे तर ते यावल आहे. महाराष्ट्रात ताम्हिणी सुधागड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात जे आहे होणार आहे? आपणास हे जे आहे नवीन होणारं अभयारण्य आहे, तर हे जे अभयारण्य आहे पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये होणार आहे. तर याच्यासोबत जे आहे ते 2 अभयारण्याचा प्रस्ताव जो आहे तो महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे पाठवलेला आहे. केंद्रामध्ये जे वन्यजीवाची बॉडी आहे ते यांना मान्यता देत असते.
तर दुसरं जे आहे ते इसापूर यवतमाळ जिल्ह्यातलं आहे. प्रश्न 24 आहे की महाराष्ट्रात इसापूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील आहे, की जे नवीन होणार आहे. इसापूर हे जे आहे यवतमाळ जिल्ह्यातील अभयारण्य आहे. जर हे अभयारण्य मिळाले तर एकूण अमरावती विभागामध्ये टोटल जी अभयारण्याची संख्या ती 11 होणार आहे आणि महाराष्ट्रातली 44 होणार आहे, जर या दोघांना मान्यता मिळाली तर. प्रश्न 25 आपल्याला याचं उत्तर जे आहे ते माहीत असेलच. 25 प्रश्न आहे, नवे माळढोक अभयारण्य कोठे आहे. म्हणजे सध्या जे माळढोक अभयारण्य आहे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं अभयारण्य आहे. त्याचं क्षेत्रफळ सुद्धा 1221 चौरस किलोमीटर आहे. याचं क्षेत्रफळ स्टार्टिंगला खूप 6000च्या जवळपास होतं, परंतु त्या एरियामध्ये काही नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने कायदा करून म्हणजे जे आहे ते कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते कमी करून केलं आणि ते 1221 या ठिकाणी केलेलं आहे. तर माळढोक अभयारण्य जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे की सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे. सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान जे आहे ते ताडोबा आहे आणि ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. आपण मागील प्रश्नामध्ये माहितीमध्ये घेतल्याच आहे की सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे. तर आपल्याला आताच सांगितलं आहे की सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गुगामल आहे. कारण की गुगामलची जी लांबी एरिया जो आहे तो 361 चौरस किलोमीटर आहे. पेनचा जो आहे तो पेन जे आहे ते त्याचा क्षेत्रफळ आहे 257 आणि ताडोबाचा आहे 116. सर्वात लहान जे आहे ते राष्ट्रीय उद्यान आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे सर्वात लहान, की ज्याचं फक्त एरिया 86 चौरस किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न आहे 28वा की सर्वात शेवटी स्थापन झालेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं. 28वा प्रश्न असा आहे की सर्वात शेवटी जे राष्ट्रीय उद्यान आहे स्थापन झालेलं ते कोणतं आहे. तर सर्वात शेवटचं जे आहे ते 2004 साली याला जे आहे ते मान्यता देण्यात आलेली आहे भारत सरकारकडून. भारतामध्ये एकूण 102 राष्ट्रीय उद्यान आहेत, तर त्याची जी स्थापना आहे ती 2004 साली करण्यात आलेली आहे. चांदोली अभयारण्य जे आहे ते राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यामध्ये याचं जे आहे तो क्षेत्रफळ पसरलेलं आहे. आणि जे पेंच आणि नवेगावचं अभयारण्य आहे जे 1975 साली झालेलं आहे. संजय गांधी अभयारण्य 1983 साली झालेलं आहे आणि ताडोबा हे सगळ्यात जुनं अभयारण्य आहे ते 1955 साली झालेलं आहे. आता पुढचा 29वा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न आहे पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे की राष्ट्रीय उद्यान वेगळे आणि व्याघ्र प्रकल्प वेगळे आणि अभयारण्य वेगळे, हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत ते वेगवेगळे आहेत. राष्ट्रीय उद्यान 6 आहेत, व्याघ्र प्रकल्प 6 आहेत आणि जे आहेत ते 42 आपले अभयारण्य आहेत. पुढचा प्रश्न आहे की पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर आपल्याला माहित आहे पेंच राष्ट्रीय उद्यान जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा आहे. सांगली जिल्ह्यात जे आहे ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. अमरावती जिल्ह्यामधलं राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गुगामल आहे. पुढचा 30वा प्रश्न आहे की नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला माहिती आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधलं राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा आहे. भंडारा या जिल्ह्यातलं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते नागझिरा आहे आणि नागपूर जिल्ह्यातलं राष्ट्रीय उद्यानचं नाव आहे ते पेंच आहे. मित्रांनो हे शेवटचे जे 2 प्रश्न आहेत या 2 प्रश्नाचे उत्तर जे त्यातलं एक प्रश्न आपण घेणार आहे आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पुढचा हा वनरक्ष किंवा याची जी माहिती असणारा व्हिडिओ आहे याचा पार्ट 2 मध्ये आपल्याला त्याचं उत्तर मी नक्की देणार आहे. तर त्याच्या अगोदरचा 31वा प्रश्न घेऊया की चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. आताच आपण पाहिलं की चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, कोल्हापूर आणि रत्नागिरी, म्हणजे या जे प्रश्नाचं उत्तर आहे ते चारही जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय उद्यान हे चांदोली राष्ट्रीय उद्यान हे आहे. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाची जर माहिती घ्यायचं म्हटलं तर ते 2004 साली स्थापन झालेलं आहे. हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की हे शेवटचं राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे आताच नुकतंच आपल्याला मान्यता मिळालं शेवटचं राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली. याचं जे क्षेत्रफळ आहे 317 चौरस किलोमीटर आहे. पुढचा 32वा प्रश्न आहे की कोलमार्क राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो हे राष्ट्रीय उद्यान नाही, या ठिकाणी कोलमार्क जे आहे ते जीव संवर्धन क्षेत्र जे आहे जीवावरण संवर्धन म्हणजे जीव संवर्धन राखीव क्षेत्र आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आपल्याला सांगण्यास म्हणजे कोलमार्क जे आहे ते रान म्हशीसाठी याचं जे आहे राष्ट्रीय उद्यान म्हणून हे जे आहे ते जीवावरण क्षेत्र
ठरवण्यात आलेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये 2 आहे. तर ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हे सांगायचं आहे. कोलमार्क हे जीवावरण क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपणास मी नक्की देणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि आपल्या एखाद्या ग्रुपला या व्हिडिओला शेअर करण्यास अजिबात विसरू नका. जय हिंद, जय भारत.